राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर सरकारही स्थापन झाले. मात्र महायुतीमधील 3 घटक पक्षात सरकार स्थापनेपासून यानं त्या कारणावरून नाराजी दिसत आहे. ही नाराजी लपून राहिली नसल्याने सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक नेते नाराज दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत. त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. 10 ते 15 दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन आल्यानंतरही ते नाराज असल्याचे दिसत आहे. त्यातच भुजबळ यांनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. तर चाकणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि भुजबळ हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसले. यावेळी या 2 नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी मी नाराज असल्याचे सांगत बसणार नाही, तर मी निर्णय घेतला आहे, योग्य वेळ आल्यावर सांगणार असल्याचं स्पष्ट करत सुचक इशारा दिला आहे. चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर दिसले होते. त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मी जो काही निर्णय घेतला असेल तो मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. मी दररोज नाराज आहे असे सांगत बसणार नाही. मला काय घाई नाही. मी निर्णय घेतला आहे. माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर सांगेन, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत भुजबळांना विचारले असता त्यांनी यावर फार बोलणे टाळले. मला काही कल्पना नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते पाहतील. दरम्यान शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर दिसले असता यावर देखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलं होतं. पवार साहेब देखील त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून होते, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. छोट्या जाहिराती मोठा फायदा. आता आपण आमच्या वृत्तपत्राला, न्यूज पोर्टलला आणि यूट्यूब चॅनलला फक्त 499 मध्ये वाढदिवस, उद्घाटन सत्कार, नियुक्ती, जागेविषयक, शैक्षणिक, व्यवसाय धंदा, सल्ला मार्गदर्शन, ज्योतिषी, सौंदर्यविषयक, गुंतवणूक, पर्यटन, सेवाविषयक, नोकरीविषयक, कला क्रीडा शिबिर इत्यादी विषयी दैनिक चालू वार्ता वृत्तपत्रासाठी आणि न्यूज चॅनलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा.